नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमी लक्षात ठेवायची, की आपण जे बोलतोय ते शब्द उद्या आपल्यावरच उलटले तर काय करायचं, याचा विचार करूनच बोलायचं असतं. महाराष्ट्राचे एक दांडगे नेते, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं एक उदाहरण मी नेहमी देत असतो. 60च्या दशकामध्ये यशवंतराव मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या एकदा कार्यकर्त्यांच्या शिबिरात त्यांनी एक फार चांगला सल्ला दिला होता, की राजकारणात वावरताना कुठल्याही पदावर असा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, की काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे नक्की माहिती असलं पाहिजे. अन्यथा आपण जे बोलून जातो शब्द, ते आपल्यावरच उलटण्याचा धोका असतो. मित्रांनो, 2 वर्षापेक्षा जास्त, 2.25 वर्ष होऊन गेली असतील, 2.5 वर्ष झाली असतील, कोरोनाचा लॉकडाऊन उठत असताना महाराष्ट्रात किंवा मुंबईत झालेला पहिला भव्य मेळावा हा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याचा मेळावा होता. शिवाजी पार्कच्या मैदानावर झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी दणदणीत भाषण ठोकलं होतं. एकाच वेळेला महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार, शरद पवारांचं राजकारण आणि हनुमान चालिसा, मशिदीवरचे भोंगे, इतके वादग्रस्त विषय त्यांनी घेतलेले होते आणि ती सभा इतकी गाजली की त्यावरून पुढचे 15 दिवस तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. माध्यम देखील वेगवेगळ्या लोकांकडून प्रतिक्रिया घेत होती आणि अशा वेळेला त्या प्रचंड गर्दी लोटलेल्या लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या कुठल्याही पक्षाच्या सार्वजनिक सभेविषयी जेव्हा तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि आजच्या उभाटा सेनेचे आणि तेव्हाच्या अखंड सेनेचे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न पत्रकारांनी विचारला होता, की राज ठाकरेंची एवढी प्रचंड सभा झाली, दणदणीत सभा झाली, त्याविषयी तुमचं मत काय आहे? राज ठाकरे बोलले, त्याविषयी तुमचं मत काय? एक सेकंदाचाही विचार न करता, मी मुद्दाम सांगतोय, विचार न करता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं होतं, संपलेल्या पक्षाविषयी मी काही बोलत नाही. अवघ्या 2 महिन्यात त्यांच्याच पक्षात इतकी मोठी फूट पडली की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो काय गट उरला त्याला संपलेला पक्ष म्हणायची वेळ आली. कारण 56 पैकी 40 आमदार हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोडून गेले होते. आणि ही सगळी प्रक्रिया जेव्हा चालू होती, सुरत, त्याच्यानंतर गुवाहाटी, गुवाहाटी, गोवा, गोवा, मुंबई, आणि 10 दिवसात उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं आणि ज्या वेळेला शेवटचे 2 दिवस शिल्लक होते त्यावेळेला शिवसेनेचे फुटलेले आमदार हे विधानसभेत नव्या सरकार, शिंदे सरकार यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी येणार होते. तेव्हा हेच आदित्य ठाकरे परत एकदा विचार न करता बोलले होते, की विमानतळ ते विधानसभा तुम्हाला वरळीमधूनच जावं लागेल आणि वरळीमधून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोहोचणं शक्य नाही, अशी धमकावण्याची भाषा आदित्य ठाकरे यांनी बोलली होती. अर्थात त्यांच्या धमक्या पोकळ असतात, त्यामुळे त्याला कोणी घाबरलं नाही. आमदार विधानसभेत पोहोचले, सरकार बहुमत सिद्ध करून आजपर्यंत टिकलेलं आहे आणि आता नव्या निवडणुका लागल्यात. अशा परिस्थितीमध्ये आपण बोललेले शब्द आपल्यावर उलटतील याचा विचार जर आदित्य ठाकरे यांनी केला असता तर त्यांच्यावर आज तारांबळीची परिस्थिती आली नसती.
कारण ज्या वरळी हा आपला बालेकिल्ला म्हणून तिथून जाणं येणं अशक्य आहे, ही भाषा जी वापरली होती, त्या वरळीमध्येच परत एकदा आमदार म्हणून निवडून येण्याची जी चिंता आज आदित्य ठाकरेंना ग्रासते, तो विषय मुद्दाम आठवण करून द्यावा असा वाटला. कारण काल परवा जी बातमी एक वाचायला मिळाली, तेव्हा मला खरंच नवल वाटलं, ही खरोखरची बातमी आहे का, त्यामध्ये काही तथ्य आहे का, की उगाच उडवलेली वावडी किंवा पसरवलेली अफवा आहे, अशी मला शंका आली. याचं कारण असं की ज्या वरळीमधून आदित्य ठाकरे हे जवळजवळ 66-68 हजार मतांनी 5 वर्षापूर्वी निवडून आले होते, आज तिथूनच परत निवडून यायचं, तर आदित्य ठाकरे यांचं धाबं दणाणलेलं आहे अशी चर्चा वारंवार होते. कारण 4-5 महिन्यापूर्वी जे लोकसभेसाठी मतदान झालं, तेव्हा दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातच वरळी हा एक विधानसभा मतदारसंघ येतो, जिथले विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आहेत. आणि परत एकदा ती जागा लढवायची आणि निवडून आणायची तर कशी कठीण आहे हे सांगितलं जातं. आणि त्यासाठी नुकत्याच संपलेल्या लोकसभेच्या मतदानाचा आकडा सांगितला जातो. 67-68 हजार मतांनी, मताधिक्याने जे आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले होते, ते मताधिक्य ताज्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये अवघ्या 6,000 पर्यंत येऊन टेपलेलं आहे. म्हणजे उतरंड लागलेली आहे. 66, 67, 68 जे काय असतील हजार, त्यातले फक्त 6,000 उरलेत. म्हणजे जे मताधिक्य 11च होतं ते 1 वर आलंय. म्हणजे 11तली 10 मतं गेलेली आहेत. आणि म्हणूनच लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक खालच्या पातळीवर होते, अधिक विस्कळीत स्वरूपाची होते आणि अधिक अपक्ष वगैरे उमेदवार उभे राहून 500, 1000, 2000, 5000 मतं काढतात. त्यामुळे सुरक्षित आमदाराचा सुद्धा जागा आणि आमदारकी धोक्यात येत असते. आणि म्हणूनच लोकसभेच्या आकडेवारीत वरळीचं जे मतदान अरविंद सावंत या उबाठा शिवसेनेच्या खासदाराला जिंकण्यासाठी मिळालं, ते विधानसभेत टिकेल का याची चिंता. आणि त्यामुळे वरळीतून विमानतळ ते विधानसभा जाणं अवघड आहे अशी भाषा वापरणारे जे आदित्य ठाकरे होते, त्यांना आता आपली वरळी सुरक्षित नाही याची जाणीव झालेली आहे. अर्थात तो मतदारसंघ आदित्य ठाकरेंनी कधी मशागत करून आपलासा केला असं नव्हतं. आयत्या वेळावर नागोबा म्हणतात, तसेच सुनील शिंदे या शिवसैनिकाच्या कष्टातून जो मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आला किंवा त्यांनी बळकावला, त्यासाठी सुनील शिंदेना विधान परिषदेत पाठवण्याचं आश्वासन दिलं. सुनील शिंदे ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराला पराभूत करून, सचिन अहिरना पराभूत करून ती जागा 2दा जिंकले होते, त्याच मतदारसंघात 2019च्या निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंनी सचिन अहिर या विरोधी उमेदवाराला सुद्धा शिवसेनेत आणला आणि अविरोध आपली निवड व्हावी इतकी तयारी करून घेतली, इतका सुरक्षित केला. ती सुरक्षितता आता शिल्लक उरलेली नाही. आणि का शिल्लक उरलेली नाही? कारण आदित्य ठाकरेंनी त्या वरळी मतदारसंघात काहीही काम केलेलं नाही असे लोक म्हणतात. ज्या वरळी कोळीवाड्यामध्ये करोनाने धुमाकूळ घातला, त्याच वरळी कोळीवाड्याच्या लोकांना सत्तांतर झाल्यानंतर एका अपरात्री उठून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जावं लागलं. आणि तिथे जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपली काय असतील त्या तक्रारी सांगितल्या. कारण त्यांचा जो आमदार होता आदित्य ठाकरे, हा त्यांची तक्रार अडचण ऐकायला सुद्धा तयार नव्हता, उपलब्धच नव्हता. साहजिकच गोष्ट सरळ आहे की ती जागा वांद्यात आलेली आहे आणि लोकसभेच्या आकड्यातून त्याचा पुरावा मिळालेला आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं धाबं दणाणलेलं आहे की आता परत आमदार कसं व्हायचं.
आयत्या गोष्टी बळकावणं सोपं असतं मित्रांनो. एक गोष्ट असते, तुम्ही चोरी करू शकता, दुसऱ्याचं काहीतरी पळवून नेऊ शकता, पण जेव्हा ते पळवून नेलेलं आपलंच आहे आणि आपणच कमावलेलं आहे हे सिद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा कर्तृत्वाकडे वळावं लागतं, कौशल्याकडे वळावं लागतं. आणि आदित्य ठाकरे हे आपल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढण्याची हिंमत करत नाहीत. त्यांना वरळी हा आपला किल्ला असल्याचं वारंवार दाखवावं लागतं. जो पक्ष आपण स्थापन केला नाही, ज्याच्यात आपण कधी कार्यकर्ता नव्हतो, ज्या पक्षाच्या उभारणी व संघटनेसाठी आपण कधी मेहनत घेतली नाही, त्याचे थेट नेते झालो, तर ते नेतृत्व कसोटीला उतरायची वेळ आली की तारंबळ उडते. आणि नेमकं त्याच अवस्थेतून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पिताश्रींना जावं लागतंय. कारण ते जन्माला एका पित्याच्या किंवा आजोबाच्या घराण्यात आले, म्हणूनच त्यांना नेतृत्व आयतं मिळालेलं आहे. आणि तिथेच सगळी गफलत झालेली. आधीचे आमदार दोन्ही बाजूने लढलेले, आणि त्यामुळे गेल्या वेळेला अक्षरशः कोणी उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीने कोणीतरी डॉक्टर माने किंवा असं कोणतरी उमेदवार दिला होता, त्याला कशी बशी 14,000 मतं मिळाली होती आणि विरोधात कोणीच नाही. भाजपची मतं पण त्यांना मिळाली होती. आता गंमत अशी आहे की एका बाजूला ही परिस्थिती आहे, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे भेदरलेले असतील, घाबरलेले असतील, तर त्याचं एक कारण असंही आहे की ज्याला आपण 2-2.5 वर्षापूर्वी संपलेला पक्ष म्हणालो, त्याच पक्षाने आता वरळीमध्ये सर्वात पहिला महाराष्ट्र विधानसभेचा उमेदवार जाहीर करून त्याचं काम देखील सुरू केले. संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी. यांच्या नावाची नुसती घोषणा राज ठाकरे यांनी 1-2 महिन्यापूर्वी केली नाही, तर मला वाटते साधारण महिन्यापूर्वी त्याच वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे यांच्या प्रयत्नाने भरवलेल्या मेळाव्यामध्ये त्यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी घोषित केली. आदित्य ठाकरेंची उमेदवारी अजून घोषित झालेली नाही, पण त्यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसलेल्या उमेदवाराची घोषणा झालेली आहे. आणि अशा वेळेला करायचं काय, तर आदित्य ठाकरे यांना आता काकांनी वाचवावं, राज ठाकरेंनी वाचवावं. संपलेला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची आमदारकी वाचवावी, अशा स्वरूपाची बातमी आली, आणि म्हणून हा विषय मला करावा लागतोय. संपलेला पक्ष किंवा विमानतळ ते विधानसभा अशी धमकावण्याची भाषा आदित्य ठाकरे बोललेच नसते, तर आज जी तारांबळ उडालेली आहे तो विषय चर्चेचा झाला नसता. ठीक आहे, प्रत्येक निवडणुकीत चढ उतार असतात. 2019 किंवा 2019 लोकसभा किंवा 2019 विधानसभा, या दोनही वेळेला मोदी लाटेमुळे किंवा युतीमुळे जी जागा अतिशय सोपी होती आणि 60,000 पेक्षा प्रचंड बहुमताने, मताधिक्याने जिंकण्याची परिस्थिती तुम्हाला घडवता आणि निर्माण करता आली, ती परिस्थिती आज राहिलेली नाही. आणि म्हणूनच अशी परिस्थिती आली तर काय करायचं याचं भान राखलं असतं, तर आपल्या काकाच्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणून हिणवण्याचा आगाऊपणा आदित्य ठाकरेंनी केला नसता. पण तो केलेला आहे. त्या पलीकडे जाऊ दे, आपल्याच पक्षाचे जुने आहेत आणि बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून एकनाथ शिंदेसारख्या आजच्या मुख्यमंत्र्याने वरळीकडे थोडं सॉफ्ट कॉर्नर म्हणून आदित्य ठाकरे निवडून येतील अशा परिस्थितीत बघावं आणि तिकडे डोळेझाक करावी आणि त्यांना निवडून येऊ द्यावं, असा सौम्य पवित्रा घ्यायचा. तर त्यांना मिंधे, खोके, काय काय म्हणून हिणवून सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी विपरीत परिस्थिती जी आहे वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासाठी, ही कोणा शत्रूने, प्रतिस्पर्धी पक्षाने निर्माण केलेली नाही. आदित्य ठाकरेंनी इतके शत्रू निर्माण करून ठेवले की या सगळ्यांनी एकत्र येऊन
आदित्य ठाकरेंना पराभूत करायचं ठरवलं तर आदित्य ठाकरेंना परमेश्वर सुद्धा ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला शरद पवार त्यांना वाचवू शकत नाही आणि काँग्रेस सुद्धा त्यांच्या मदतीला धावून येऊ शकत नाही. कारण आत्ता जे जागा वाटपावरून खटके महाविकास आघाडीत उडतायत त्यामध्ये आश्रय कोणाचा मिळू शकेल, आधार कोणाचा मिळू शकेल असा पक्ष महाविकास आघाडीत फक्त काँग्रेस आहे. मुंबईमध्ये शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं वर्चस्व नाहीये. काँग्रेसची मतं आहेत आणि त्यामुळे काँग्रेसने आधार दिला तर उरली सुरली निष्ठावान शिवसेनेची मतं आणि काँग्रेसची मतं या बळावर वरळीचा किल्ला आदित्य ठाकरे लढवू शकतात. पण त्या काँग्रेसने सुद्धा पंगा घेतलेला आहे आणि म्हणूनच परिस्थिती किती विचित्र आली आहे बघा की आता ज्यांनी कंबर कसून गेला महिनाभर काम सुरू केलंय त्यालाच माघार घ्यायची परिस्थिती निर्माण करावी यासाठी एक माहोल बनवला जातोय. 2019च्या निवडणुकीत जसं आपल्या पक्षाचे मशागत केलेले मेहनत केलेले सुनील शिंदे या आमदारांना घरी बसून ती जागा आदित्य ठाकरेंनी बळकावली होती आणि सुनील शिंदेच्या विरोधात लढलेल्या सचिन अहिरना शिवसेनेत आणून विरोधाची धार सुद्धा बोथट केली होती. असं सगळं आयतं 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 घेऊन आलेल्या आदित्य ठाकरेंना स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या कष्टाने लढाई करून संघर्ष करून वरळी जिंकण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवलेली आहे. आणि त्यातून बाहेर कोणी काढायचं तर काका मला वाचवा म्हणजे तिथला सगळ्यात तगडा उमेदवार या क्षणी मानला जातोय तो आहे संदीप देशपांडे. आणि त्याच्या उमेदवारीची घोषणा करून तिथे सगळ्यात पहिली प्रचार सभा आदित्य ठाकरेंचे काका राज ठाकरे यांनी घेतले तर तेच आपल्याला वाचवू शकतील इतक्या निष्कर्षाप्रत आदित्य ठाकरे आलेले असतील. तर त्यातूनच ही बातमी झळकलेली आहे की आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये मनसेचा पाठिंबा मिळणार आणि त्या बदल्यात दादर माहीमची सेना भवनच्या परिसरातली जी जागा आहे लोक विधानसभेची त्या जागेवर राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची जागा उभाटा शिवसेना सोडून देणार. ही बातमी कुठून आली आहे लक्षात घ्या मित्रांनो. अजून याला कुठलाही अधिकृत आधार हा मिळालेला नाही. कारण शिवसेनेचे माहीम मधले आमदार सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे बरोबर गेलेत, ते उद्धव ठाकरेंसोबत नाहीयेत आणि त्यामुळे शिंदे यांनी आपल्या आमदाराला घरी बसवावं ही अपेक्षा आदित्य ठाकरे करू शकत नाहीत. उभाठा शिवसेनेबरोबर सदा सरवणकर नाहीत त्यामुळे ती जागा कदाचित सोडण्याची भाषा उद्धव ठाकरे करू शकतात. पण संदीप देशपांडेला इतका घोड्यावर बसून मैदानात आणून आखाड्यात उतरून राज ठाकरे अचानक त्याला म्हणतील आता माघार घे तर तेही शक्य नाहीये. कारण आज सुद्धा माहीम दादर या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे उभं राहणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही अशी चर्चा आहे. आणि म्हणूनच एक तर ही अफवा असली पाहिजे आणि अफवा नसेल तर चाचपणी करण्यासाठी उडवलेली वावडी असू शकते की यावर प्रतिक्रिया काय येतात बघू. राज आणि उद्धव हे दोन चुलत भाऊ आपापल्या मुलांसाठी ही तडजोड करतील का तर ती तडजोड करण्याच्या दृष्टीने एक वातावरण निर्मितीसाठी ही बातमी सोडली का असाही विषय असू शकतो. कारण या बातमीला कुठल्याही बाजूने दुजोरा मिळालेला नाही. पण ही बातमी सोडली गेली आहे त्याच्यावर थोडीफार चर्चा झाली आहे आणि मराठीत ही बातमी आल्यानंतर इतर हिंदी इंग्रजी माध्यमात सुद्धा त्यावर कुजबूज सुरू झाली. आणि म्हणून मग असं वाटतं की यामागे काही हेतुपुरस्सर डाव आहे का की राज ठाकरे हे
आपल्या पुतण्यासाठी गेल्या वेळेला लक्षात ठेवा, मनसेने आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलेला होता 2014च्या किंवा 9च्या निवडणुकीत. त्या भागात मनसेने तब्बल 30,000च्या आसपास मतं मिळवलेली होती. मला वाटते 2009 मध्ये असेल. म्हणजे मनसेचा एक बेस तिथे आहे हे गृहीत धरून सचिन अहिर किंवा सुनील शिंदे यांची मतं मिळणार आपल्याला नसतील, तर निदान मनसेची मतं मिळावी हा सुद्धा त्यामागचा गणिताचा भाग असेल. पण काही असो, जर ह्यात तथ्य असेल तर आदित्य ठाकरे हा उभाठा शिवसेनेचा युवा नेता मताधिक्य लोकसभेत घसरल्यामुळे किती भयभीत झाला आहे त्याचा पुरावा म्हणूनच या बातमीकडे बघावं लागेल. मी आणखीन एक याविषयी व्हिडिओ वेगळा करणार आहे, त्याबद्दल आत्ता बोलत नाही. पण वरळी आणि माहीम या मतदारसंघाचा तुलनात्मक अभ्यास केला तर काय शक्य आहे तेही मी मुद्दाम सांगणार आहे की अमित ठाकरे हे जर दादर माहीम मधून उभे राहणार असतील तर त्याचं कारण वरळीत पाठिंबा देणं हे असू शकत नाही. त्याचं वेगळं कारण आहे आणि त्याचा वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.